नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील भामानगर येथील महानगरपालिकेच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या अभूतपूर्व अशा सोहळ्यास हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक उपस्थित होते। यावेळी नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी गर्दी केली। यावेळी व्यासपीठावर रश्मी ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित होते। यावेळी लढाईचं ते जिंकण्यासाठीच हे ब्रीद वाक्य घेऊन राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं। यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची मुलं कडेवर घेतली जात आहेत, पण मी माझीच मुलं कडेवर घेईल असा भाजपाला टोला त्यांनी लगावला। गेल्या 18 वर्षात अनेक चढ उतार मी पाहिले, चढ कमी उतार जास्त पाहिले। आपल्याला यश मिळणार, मी मिळवून देणारच, पण यश मिळवण्यासाठी संयम महत्त्वाचा असेही ते म्हणाले। शिवरायांच्या समुद्रात स्मारक होऊ शकत नाही हे मी त्याच वेळी सांगितलं। शिवरायांचं गड किल्लेच खरी स्मारक आहेत, त्यांना जपायला हवं असं ते म्हणाले। सरदार वल्लभभाईंचा पुतळा झाला, मोदीजींनी समुद्रात फुले टाकली तरी शिवरायांचं स्मारक झालं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली। जातीच्या नावाखाली महापुरुषांना वाटून घेतले, पण मनसे सैनिक जातीचं राजकारण करणार नाही। आपल्या पक्षाने 18 वर्षात अनेक आंदोलन यशस्वी केलीत। मराठी पाट्या असतील, टोल नाक्याचा प्रश्न असेल, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करत असताना जनसंघ, शिवसेना, मनसे हेच पक्ष खऱ्या अर्थाने स्थापन झाले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले वेगळे झाले तरी निवडून येणार। राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्या माणसाची मोळी। राष्ट्रवादीवाले आतून सगळे एकत्र असल्याचं माझं मत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। राजकारणात विश्वास टिकवणे अवघड गोष्ट असल्याचे ते म्हणाले। जे शक्य आहे ते महाराष्ट्रासाठी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। बोलण्यासाठी खूप काही आहे, पण गुढीपाडव्याला बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुख्य कार्यकारिणी पदाधिकारी सोबत नाशिक येथील सर्व मनसे पदाधिकारी उपस्थित होते असे मनसे जनहित विभागाचे शहर उपाध्यक्ष रोहित शिंदे यांनी सांगितले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष व सर्व नाशिक जिल्ह्यातील व नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकारी, मनसे सैनिक, नागरिक, महिला, पुरुष, तरुण वर्ग उपस्थित होता। या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्ष स्थापन कुठचे झाले असतील तो एक पहिला जनसंघ, त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना। याच्यामधले 99% लोकांचा कधी कुठच्या राजकारणाशी काही संबंध नव्हता। इथे आमचा अविनाश जाधव कुठे बसला असेल, कुठे आहे? इथे या पक्षात यायच्या आधी काय करत होता विचारा? काही नाही, म्हणजे तो काम करत होता पण राजकीय दृष्ट्या काही करत नव्हता, कुठच्याच पक्षात नव्हता। असे हजारो तरुणी या पक्षामध्ये आहेत की जे अनेक ठिकाणी नावारूपाला आले, मोठे झाले, होत आहेत, अजूनही होतील। तुमच्यातले अनेक आमदार होतील, नगरसेवक होतील। पण पेशन्स महत्वाचा आहे तुमचा त्या सगळ्या ह्याच्यात। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, सारोळी थडी।